पोलिसात कळूया का ग? आणि काय सांगणार पोलिसांना? आमच्या सुनेनं जादूटोणा केलाय म्हणून आमच्या मुलाच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून तो घर सोडून गेला असं? आई ते त्यांच्या परीने करतील ना काहीतरी. आपण एक काम करूया, आपण शेजारच्या नको हॉस्पिटलमध्ये जाऊन बघूया का ग आई? हॉस्पिटल तेव्हा काय रे भोग आले ते नशिबी. कुठे फिरत असेल माझा पोरगा न खाता पिता असा आजारपणात ग. श्रीकांत, श्रीकांत, मी तुम्हाला भेटण्याचा खूप प्रयत्न केला, फोन केला, घरी येऊन गेले. श्रीकांत, श्रीकांत. एक मिनिट, मी काहीतरी काम करतोय, मला काम करू द्या प्लीज. तुम्ही मध्ये बोलू नका. रागवलायत अजूनही माझ्यावरती. हे बघा प्लीज असं वागू नका. मला मान्य आहे की मी न सांगता घर सोडून गेले. आय एम सॉरी. एक मिनिट, इथे बांधलेला धागा आहे म्हणजे होता तो, त्याची गाठ कदाचित सुटली आहे आणि म्हणूनच पद्मजा मला सोडून गेली असं मला वाटतंय. तर प्लीज मला शोधू द्या आणि तुम्ही प्लीज मध्ये बोलू नका प्लीज. श्रीकांत, मी इथेच आहे, इथेच. मला नाही ओळखलं? पद्मजा सोडून मी कोणालाच ओळखत नाही. मला वाटतं आता आणखी वाट बघण्यात काही अर्थ नाहीये. काहीतरी हालचाल करायलाच हवी आपल्याला. काय नाही हो, एव्हा नाही यायला पाहिजे होता हो पोरगा माझा. अरे पण तुम्ही काय करत होतात घरात? तो बाहेर गेल्याचं दिसलं नाही तुम्हाला? बोला, मलाच बोला. सगळ्याला मीच जबाबदार आहे ना. काय करणार, आई आहे मी, सहन करावंच लागणार मला. पुरे झालं श्यामल, हे रडण्यागोळे थांबवा आता. तुझ्या रडण्याने श्रीचा पत्ता लागणार नाही किंवा तो परत येणार नाहीये. काय झालं काय ह्यांना? पद्मजा पद्मजा करत होता. कोण आहे हा? मी फोन केलाय. श्री, ए श्री, ए बाळा, काय झालं काय तुला? उठ उठ उठ. तुम्ही यांचे वडील का? हो, मीच फोन केला होता तुम्हाला. त्यांच्या खिशात तुमचा नंबर सापडला. थँक्यू सो मच. तुमचे आभार कसे मानावे कळत नाही मला. श्री, चल रे बाळा, चल आपण घरी जाऊया. हा चल, उठ उठ, समोर उठ, चल. काय 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 करून घेतलीस रे बाळा, चल. श्रीकांतना भेटली होती. काय बोलणं झालं? आता काही बोलण्यासारखं उरलं नाहीये माधवी. तू मूर्ख आहे संजू. कशाला गेली भेटायला? एवढं सगळं झालं. श्रीकांतशी बोलणं खूप महत्वाचं होतं ग. त्यांच्याशी बोलणंच झालं नव्हतं. श्रीकांतनी नोटीस पाठवली याच्यावरती विश्वासच बसत नव्हता माझा. आता विश्वास बसला? चुकीतून का होईना, जे घडलं ते चांगलंच आहे. जो तू डिवोर्स घे. मला पद्मजाला भेटायचंय. हो दादू. सरू, मी नसताना पद्मजाचा फोन आला होता. तू आता झोप, आपण उद्या बोल. नाही, मला नाही झोपायचं. प्लीज मला जाऊ दे. मला तिला भेटायचं. प्लीज प्लीज मला भेटायचं. तिला सोडा. मला एकदा फक्त एकदा पद्मजाला भेटायचं. मला जाऊ दे ना प्लीज. शांत होतो. जेवण